माझी ओळख देतो मी शशिकांत डोंबे, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ पुणे शहराचा अध्यक्ष मी। व्यापारी बंधूंनी जे आत्ता काही आवक न करण्याचं जे काही धोरण अवलंबलं आहे त्याचा परिणाम मार्केटमध्ये 100% होणार आहे। जर आवक थांबली मार्केट यार्डमधली तर जावक पण थांबणार आहे। कारण पुणे शहर आहे आणि पुण्याचं मार्केट हे महाराष्ट्रातलं मोठं मार्केट असून पुण्याच्या मार्केटमधून जिल्ह्याच्या व राज्याच्या इतर ठिकाणी माल जात असतो आणि येत पण असतो। ते सगळे जर आवक बंद झाली तर 100% याचा परिणाम मार्केटवरती होणार असून याचं नुकसान व्यापारीसोबत वाहतूकदार हमाल व इतर सगळं घटकावर त्याचा परिणाम होणार आहे। हा निश्चितच अन्यायकारक वाढ असं म्हणतात हरकत नाही आहे। ॲक्च्युली आमच्या माहितीनुसार युजर चार्जेस हे काही वस्तू ज्या मार्केट कमिटीमध्ये बाजार पेठेच्या आवारात विकल्या जात होत्या त्याच्यावर ते आकारू शकत नव्हते शेस, म्हणून त्याच्या अगेन्स्ट त्यांनी मार्केट कमिटीवाल्यांनी दरवर्षी 1 लाख रुपये गोडाऊनच्या भाड्याच्या हिशोबातनं ते पैसे घेत होते। म्हणजे येण्यावर ते पैसे ते घेत होते। आता नवीन हा युजर चार्जेस लावल्यामुळं पहिले 1 लाख रुपये, आत्ता 1% जो युजर चार्जेस लावणार, महागाई वाढणार। महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं कम्फर्ट ॲक्च्युली मोडणार। आताची परिस्थिती पाहतोय आपण मार्केटमध्ये ओव्हरऑल जगाच्या पाठीवर जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, तेलाचे भाव, पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर 100% महागाईचं वाढ होणारच आहे आणि धंद्यावर याचा परिणाम होणार आहे। मार्केट कमिटीचे काही धोरणं अतिशय चुकीचे असून आमच्या वाहतूकदारासुद्धा अशा अडचणी आहेत की जर गाडी पार्किंगमध्ये हात लावायची म्हटलं तरी पार्किंगचे पैसे वेगळे, प्लसमध्ये एंट्रीचे पैसे वेगळे, अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळं बाजारपेठेतला व्यापार संपत चाललेला आहे असं म्हणा हरकत नाही। माझं नाव गोरख मेंगडे, मी अमल पंचायतीचा अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहे। हे जे मार्केट कमिटीने किंवा सरकारने निर्णय घेतला आहे 1% दरवाढ आवकवरती करण्याचा, तर त्याच्यात अनेक वेळा व्यापारी आणि मार्केट कमिटी सगळे जे संचालक आहे त्यांनी त्याचा बाजाराचा विचार करावा। जर त्यांनी याचा आवकवरती बंदी केली तर बाजारावरती परिणाम होणार आहे आणि त्या परिणामाची आमचे जे अंगावरती काम आहे तर त्या आवक बंद झाल्यानंतर उपासमार सुरू होणार आहे। तर त्यांनी मीटिंग घेऊन त्याचा योग्य ते निर्णय करावा, जेणेकरून बाहेरच्या उपनगरात माल जातो त्यांना काय त्याचा त्रास नाही आहे आणि बाजारपेठेमध्ये जे आहे त्याला त्रास झाल्यानंतर आवक जर बाहेर गेली तर ह्या बाजाराचे एकदम काम कमी होणार आहे आणि आमच्या कामगारावर त्याचा परिणाम होऊ नये ह्याच्याकरता बाजार समितीने मीटिंग घेऊन त्याचा फेरविचार करावा असं आम्हाला अंमल पंचायतीच्या वतीने वाटते। तसे आमचे 2000 कामगार आहेत, त्याच्यावरती हा परिणाम होणार। म्हणजे जर आवकच नाही झाली, जो दुकानातला माल आहे तो जाचपर्यंत काम चालन, त्याच्यावरती कोरोनामध्ये जसं बंद झालं तर त्याच पद्धतीने काम चालन। तर असं काय एकदम कडक निर्णय न घेता सरकारने त्याचा फेरविचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा। त्यांनी आता जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा म्हणूनच जाहीर करायला लागतो, कारण का बाजार चालला तरच आम्हाला त्याचं म्हणजे कामाचे पैसे मिळतात। आम्ही पगारी नसल्यामुळं अंगावर काम आहे आमचं माथाडी कामगार म्हणून, दुसरे काय कुठले पैसे असे दुसऱ्या कामाचे नसतात। आवक व जावक, आणि आवकच आली नाही तर ते काम बंद झाल्यासारखंच आहे। तर व्यापाऱ्यांना त्यांनी मीटिंग बोलवून त्याच्यावरती फेरविचार करावा असंच आमचं अंमल पंचायतीच्या वतीने कामगाराच्या वतीने म्हणणे आहे आमचं। मी राजेश शाह, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचा गेल्या 25 वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आणि तसंच पुणा मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष। 25 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक सर्क्युलर काढून सन 2022 पासून व्यापाऱ्यांवर आणि इतर व्यवसाय करणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांना युजर चार्जेस 1% भरावा असं एक सर्क्युलर निवेदन काढलेलं आहे। गेल्या 3-4 दिवसापासून व्यापाऱ्यांनी तीव्र याच्यावर आंदोलन केलेलं आहे। व्यापाऱ्यांमध्ये खूप तीव्र रोष आहे की या पद्धतीने सर्क्युलर मार्केट कमिटी काढू शकत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युजर चार्जेसमुळे जे काय कृषी उत्पन्न बाजार समिती गेले 40-45 वर्षापासून आम्ही या बाजारात व्यापार करत आहोत ती दिवसेंदिवस संपत चाललेली आहे। बाहेरचे व्यवसाय वाढत चाललेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये अजून जर कुठला असा चार्ज आला तर अजून या बाजार संपतील।
सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे युजर चार्जेस कशासाठी हवा आहे, एवढं मोठं सेसचं उत्पन्न असताना कृषी उत्पन्न बाजार समितीने का काढलं हे समजत नाही. व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. कालच व्यापारी परिषद खूप सुंदर झालेली आहे. 5 जूनपासून संपूर्ण व्यापारी आवक ही आम्ही इथं थांबवायचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी कुठलीही आवक थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या आवका चालू राहतील. व्यापारी आवका बंद करू. व्यापार आमचे दिवसेंदिवस असेही कमी होत चाललेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने जे ठरवलेलं आहे त्यात आमचा विरोध आहे आणि या आवका बंद झाल्यामुळे अजून इथले व्यापार संपतील. कृषी उत्पन्न बाजार समितीने उलट इथले व्यापार कसे वाढतील ह्याची काळजी घेऊन जो आता बाहेर व्यापार होत चाललेला आहे तो कसा थांबेल ह्याच्यावर लक्ष न घेता इथला व्यापाऱ्यांना जो त्रास दिला जातो त्याची अजून भर केलेली आहे. माझं स्पष्ट मत आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्क्युलर परत घ्यावं, अन्यथा 5 जूनपासून सर्व आवका बंद होतील. मंत्री महोदयांनी भेटण्याची वेळ पुणा मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामध्ये काही योग्य निर्णय लागला तर चांगली गोष्ट आहे, अथवा हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी छेडतील आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो व्यापारी याच्यात सामील होणार आहे. या बंदमध्ये फक्त व्यापाऱ्यांचा विरोध आहे असं नाहीये. हमाल कामगार, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, माथाडी कामगार या सगळ्यांचा विरोध आहे आणि अशा पद्धतीने काही चुकीचे कायदे येतात ह्याला संपूर्ण महाराष्ट्रात विरोध होणार आहे. म्हणून आमचं नम्र निवेदन आहे पणन मंत्री यांना की हे जे कुठलं सर्क्युलर पणन संचालकांनी 25 मे रोजी काढलेलं आहे ते त्वरित माघारी घ्यावा किंवा याचं कायमस्वरूपी बंद करावं. धन्यवाद.